फ्रेंड, आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स ह्या चॅप्टरवरती डिस्कशन करतो आहे. मागच्या लेक्चरला एन्थॅल्पीज काय आहे, थर्मोडायनॅमिक काय आहे, थर्मोकेमिस्ट्री काय आहे त्याच्या संदर्भात आपण डिस्कशन केलं. फिजिकल एन्थॅल्पी चेंज ऑफ जे आहे फिजिकल चेंजेसच्या संदर्भामध्ये एन्थॅल्पी चेंज इन फिजिकल चेंजेस त्याच्या संदर्भामध्ये आपण काल डिस्कशन केलं होतं. आज आपण पुढे जाऊ. एन्थॅल्पी फॉर ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंज काय होतं, ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर चेंज, ॲटममध्ये किंवा मॉलिक्युलरमध्ये जे काही चेंजेस होतात त्यास एन्थॅल्पी कशा तुमचे चेंजेस होतात त्या संदर्भामध्ये आज आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे. फर्स्ट एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन ह्या पॉईंटला आपण इथं बघू. ॲक्च्युली मागच्या वर्षी आपण आयनायझेशन एन्थॅल्पी हा मुद्दा बघितलेला आहे. ॲटॉमिक आपलं पिरियडिक टेबल नावाचे चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी याच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. आता फक्त आपण याला उलट करतो आहे. एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन असं आहेत, कन्सेप्ट एकच आहे. नेमकी ती कन्सेप्ट काय आहे ते आपलं एक रिव्हिजन होऊन जातं. इथं आपण पुढे जाऊ आणि बघू त्याच्या संदर्भामध्ये काय सांगितलं त्यांनी. बघा, एन्थॅल्पी चेंज ऑकर व्हेन द रिमूव्हल ऑफ ॲन इलेक्ट्रॉन फ्रॉम वन मोल ऑफ gaseous atom from its ground state which result the formation of gaseous cation. ओके. ॲक्च्युली एन्थॅल्पी चेंज होणार आहे तुमची, ही एन्थॅल्पी चेंज होणार आहे केव्हा होणार आहे की ज्यावेळेस तुम्ही 1 मोल गॅसियस ॲटमपासनं 1 मोल गॅसियस ॲटमपासनं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार. ओके. व्हेन यू रिमूव्ह ॲन इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 mole of gaseous atom from its ground state which result to formation of gaseous cation, just like this. ओके. समजा तुमचा हा सोडियम आहे, सोडियम ॲटम आहे, हा गॅसियस स्टेटमध्ये आहे. यातनं तुम्ही काय करतात, समजा आपण असं कन्सिडर करू की हा तुमचा सोडियम ॲटम आहे 1 2 3, हा त्याच्या ग्राउंड स्टेटला आहे आणि याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन हा व्हॅलेन्स सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे तुमचा. मग काय होतं इथं, हा एक इलेक्ट्रॉन ज्यावेळेस तुमचा इतर इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतं, रिमूव्ह करतो आपण, हा इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आहे. ओके. म्हणजे जिथं 11 इलेक्ट्रॉन होते तिथं आता किती राहिले तुमचे 10 इलेक्ट्रॉन राहिले. म्हणजे काय झालं होतं ॲक्च्युली तुमचं इथं तो सोडियम होता, सोडियम न्यूट्रल सोडियम ॲटम होता, तो सोडियम कटायनमध्ये तो कन्व्हर्जन झालं. ठीक आहे. गॅसियस सोडियम कटायन फॉर्म होते, प्लस एक इलेक्ट्रॉन तुमचं बाहेर पडलेला आहे, तो ज्याला आपण रिमूव्ह केलेला आहे. म्हणजे काय फॉर्म केलं त्यांनी, ते ॲक्च्युली कटायन फॉर्म केलेलं आहे. याला आपण काय म्हणतं, आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणायचं. याला काय म्हणतं आपण इथं आयनायझेशन एन्थॅल्पी और एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन असं आपण म्हणतो. आयनायझेशन म्हणजे आयन फॉर्म करतो आहे, पण कोणता आयन फॉर्म करतो तर कटायन फॉर्म करतो येतो. ओके. ठीक आहे. त्यांनी बघा दिलेलं आहे, सोडियम आहे, सोडियमचा एक इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह करतो आहे, गॅसियस ॲटम आहे सोडियम, गॅसियस कटायन तुमचा फॉर्म होतो आहे सोडियमचा, एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आहे आणि जी की एन्थॅल्पी चेंज होते ती होणारी चेंज एन्थॅल्पी काय तुमची इथं, प्लस इलेक्ट्रॉन एनर्जी रिक्वायर्ड आहे, ते एनर्जी आपल्याला ते काढण्यासाठी, ते इलेक्ट्रॉन काढण्यासाठी रिक्वायर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह आहे तिथं. डेल्टा एच इज इक्वल टू प्लस 494 किलोजूल पर मोल इतकं ही एनर्जी असणार आहे आयनायझेशन एन्थॅल्पी सोडियमसाठीची. ठीक आहे. ओके. दुसरं आपण असं सांगू शकतो याच्यामध्ये, ज्यावेळेस समजा ही रिॲक्शन जर तुमची रिव्हर्स होईल, वेन दिस रिॲक्शन गेट रिव्हर्स, ओके, सोडियम कटायन ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, ओके, म्हणजे तो इलेक्ट्रॉन गेन करतो त्यावेळेस तुमचं न्यूट्रल सोडियम ॲटम तयार होणार आहे. म्हणजे ही जी काही एनर्जी फॉर्म झालेली असेल तुमची, ती जी पॉझिटिव्ह ती निगेटिव्ह फॉर्म होईल. ॲक्च्युली ही कन्सेप्ट जे आहे ते इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी नावाने आपण बघितलेलं मागच्या वर्षी. ठीक आहे. तिथं मात्र तुमचा अनायन फॉर्म होते. काय सांगितलं त्यांनी बघा, अदर हँड एन्थॅल्पी चेंज ऑकर व्हेन 1 मोल ऑफ गॅसियस ॲटम ऑफ एलिमेंट ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम gaseous anion form gaseous anion is known as electron gain enthalpy. बघा त्यांनी काय सांगितलं, हा तुमचा क्लोरीन आहे, क्लोरीन ॲटम आहे, त्याने इलेक्ट्रॉन गेन केलेलं आहे आणि त्याचं काय फॉर्म झालं तर Cl- फॉर्म झालं, म्हणजे अनायन फॉर्म झालेला आहे. ओके. एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशनमध्ये काय होतं तुमचं इथं कटायन फॉर्म होते आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीमध्ये तुमचं अनायन फॉर्म होते. ओके. तर ती काय तुमची इथं डेल्टा एच ई जी इज इक्वल टू -349 किलोजूल पर मोल इतकी ती व्हॅल्यू आहे. ओके. हे झालं
एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशनच्या संदर्भामध्ये पुढचं एक एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन डेल्टा ATM एचने याला दाखवलं जातं आहे. ओके, आता ॲटोमायझेशन म्हणजे काय, तुमचं जो काही मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलचं स्प्लिट होते. मॉलिक्यूल तुमचं स्प्लिट होते कशामध्ये स्प्लिट होते येतं, तर तुमचं ॲटममध्ये स्प्लिट होते तो. जसं फॉर एक्झाम्पल इथं बघा काय सांगितलं, एन्थॅल्पी चेंज ऑकर्स व्हेन द डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ गॅसियस सबस्टन्स इंटू ॲटम्स इज कॉल्ड किंवा इज नोन ॲज एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. ठीक आहे, समजा तुमचा एक्झाम्पल इथं बघा, H2 ॲटम आहे तुमचा, असं मॉलिक्यूल आहे, गॅसियस मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, या गॅसियस मॉलिक्यूलचं H2 ॲटममध्ये टॉईस ॲटममध्ये कन्व्हर्जन होतं आहे. तर ही जी काही एन्थॅल्पी चेंज होईल H2 मॉलिक्यूलचं हायड्रोजन ॲटममध्ये ज्यावेळेस कन्व्हर्जन होईल त्याला आपण त्याला म्हणणार ॲटोमायझेशन. किंवा HCl आहे, HCl H+Cl हे तुमचे दोन वेगवेगळे ॲटम फॉर्म झालेले आहेत. तर या ठिकाणी जी काही एन्थॅल्पी तुमची चेंज होते त्या एन्थॅल्पी चेंजला काय म्हणतो आपण इथं, एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणतात. म्हणजे ॲक्च्युली जो काही मॉलिक्यूल तुमच्या त्या मॉलिक्यूलचं डिसोसिएशन होते असं आपण सांगू शकतो. बघा एक्झाम्पल दिलेलं त्यांनी, इन केस ऑफ डायॲटॉमिक मॉलिक्यूल दोन प्रकारचे सांगितले इथं, डायॲटॉमिक मॉलिक्यूल आणि हेट्रोॲटॉमिक मॉलिक्यूल. आता डायॲटॉमिक मॉलिक्यूलच्या संदर्भात काय सांगितलं त्यांनी, डेल्टा ATM H इज इक्वल टू डेल्टा एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन इज इक्वल टू एन्थॅल्पी बॉन्ड एन्थॅल्पी. आता बॉन्ड एन्थॅल्पी काय आहे ते आपण पुढे बघू, त्याच्यावरती डिस्कशन आपण करणार आहोत बॉन्ड एन्थॅल्पीमध्ये. मात्र लक्षात घ्या, एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन इक्वल टू बॉन्ड एन्थॅल्पी. बॉन्ड एन्थॅल्पी ही आणि ॲटोमायझेशन एन्थॅल्पी ही सारखीच आहेत इन केस ऑफ डायॲटॉमिक मॉलिक्यूल. ओके, इन केस ऑफ डायॲटॉमिक मॉलिक्यूल. ओके, नॉट पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलच्या संदर्भामध्ये ते वेगळं आहेत. आता जसं फॉर एक्झाम्पल इथं बघा Cl2, आता ॲक्च्युली इथं तुमचं प्रिंट मिस्टेक झालेलं आहे, Cl2 पाहिजे, C12 झालेलं आहे तिथं. ॲक्च्युली पाहिजे तुमचं Cl2 पाहिजे. त्या Cl2चं स्प्लिट झालेलं आहे. Cl2 कशामध्ये स्प्लिट झालेलं आहे तुमचं, क्लोरीनचे दोन गॅसियस ॲटम फॉर्म झालेला आहे. त्यावेळेस यांच्यासाठी जी काही एनर्जी लागलेली असणार आहे, एनर्जी चेंज झालेला आहे, तो डेल्टा ॲटम H इज इक्वल टू 242 kJ/mol इतकी ती आहे. ओके, आता CH4चं बघा तो काय देतो तुम्हाला. CH4मध्ये त्याचं डिसोसिएशन होतं आहे, तर एक कार्बन ॲटम आणि 4 हायड्रोजन ॲटम देते. त्यावेळेस जी काही एन्थॅल्पी चेंज झालेली असणार आहे ते आहे तुमची 1660 kJ/mol इतकी असणार आहे. ओके, ठीक आहे. सोडियम आहे, सॉरी NaCl, इथं ॲक्च्युली NaCl पाहिजे, तर ॲक्च्युली इथं NaCl पाहिजे. ठीक आहे, NaCl आहे, ते NaClचं कन्व्हर्जन तुमचं सोडियम ॲटम आणि क्लोरीन ॲटममध्ये होते. तिथं जे काही तुमचं एन्थॅल्पी चेंज आहे तो आहे तुमचा 108.4 kJ/mol इतके आहेत. ओके, तर हे इथं जिथं की तुमचं सब्लिमेशन आहे ते सब्लिमेशन एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशनच्या इक्वल टू असणार आहे ते. ठीक आहे, आता लॅटिस एन्थॅल्पी काय आहे, तर लॅटिस एन्थॅल्पी बघा, इन केस ऑफ आयनिक कंपाऊंड एन्थॅल्पी चेंज ऑकर व्हेन 1 मोल ऑफ an ionic compound dissociate into its ion in gaseous state. काय सांगितलं आहे बघा, लॅटिस एन्थॅल्पी जे काही तुमचे आयनिक कंपाऊंड्स आहेत जसं NaCl आहे, KCl आहे, CuSO4 आहे, हे आयनिक सबस्टन्सेस आहेत. त्या आयनिक सबस्टन्सेसच्या संदर्भामध्ये हे आहे तुमच्या इथं की ज्यास तुमची एन्थॅल्पी चेंज होते 1 मोल ऑफ आयनिक कंपाऊंड डिसोसिएट इंटू इट्स आयन इन गॅसियस स्टेट. ओके, ठीक आहे. बघा इथं सोडियमचं दिलेलं आहे त्यांनी Na++Cl- Na+Cl- हा तुमचा आयनिक कंपाऊंड आहे. इट गेट कन्वर्टेड इंटू Na+ गॅसियस Na ॲटममध्ये प्लस गॅसियस Cl ॲटममध्ये त्याचं आयनमध्ये कन्वर्जन झालेलं आहे. त्यास आपण त्याला डेल्टा लॅटिस H इज इक्वल टू ती जी काही व्हॅल्यू आलेली आहे ती 788 kJ/mol आलेली आहे. ओके, इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन डायरेक्टली बाय एक्सपेरिमेंट. हे डायरेक्टली डिटरमाइन करणं पॉसिबल नाही आहे. मग इट कॅन बी कॅल्क्युलेटेड इन डायरेक्ट मेथड बॉर्न हायबर सायकल प्रोसेसने ही आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, बघा ती लॅटिस एन्थॅल्पी आपण कॅल्क्युलेट करू. कसं कॅल्क्युलेट करू बघा, लेटस नाव कॅल्क्युलेट लॅटिस एन्थॅल्पी ऑफ Na+Cl- सॉलिड ॲज गिवन बिलो. ओके, बघा सब्लिमायझेशन ऑफ
सोडियम मेटल त्याचं सब्लिमेशन केलं तर जो काही तुमचा सोडियम आहे तो तुमचा सॉलिड स्टेटमध्ये त्याचं कन्वर्जन तुम्ही कशामध्ये करणार, गॅसमध्ये करणार. त्यावेळेस ती जी काही एनर्जी चेंज झालेली असणार आहे ती झालेली तुमची 108.4 किलोजूल पर मोल इतकी झालेली आहे. ओके. देन आयनायझेशन ऑफ सोडियम ॲटम, तो सोडियम ॲटम तुमचं आहे त्याचं तुम्ही आयनायझेशन करणार. मग ते आयनायझेशन केल्यानंतर तुमचं काय आन्सर आहे तिथं की जे एनर्जी इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन तुम्ही रिमूव्ह करणार. Na इन गॅसियस फॉर्म इट कन्वर्टेड इंटू Na प्लस इलेक्ट्रॉन आणि डेल्टा आयन H इज इक्वल टू 496 किलोजूल पर मोल. आता इथं बघा या दोघांची बेरीज करावं लागेल आपल्याला इथं. ओके. जसं आता हे यांचं बघितलं आपण सोडियमचं बघितलं तसं आपल्याला क्लोरीनचंही आपल्याला इथं विचार करावा लागेल. डिसोसिएशन ऑफ Cl2 मॉलिक्यूल दॅट इज बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी आपण त्याला म्हणणार. 1/2 Cl2 गेट कन्वर्टेड इंटू Cl ॲटम आणि बॉन्ड एन्थॅल्पी हे काय तुमचं 1/2 मल्टिप्लाय बाय 1/2 इंटू 242 विच इज इक्वल टू 121 किलोजूल पर मोल. ओके. ठीक आहे. याला आपला हा जो काही गॅसियस ॲटम आहे त्या गॅसियस ॲटमचं कन्वर्जन आपल्याला काय कशामध्ये करावं लागणार तर आयनमध्ये करावं लागणार आहे. मग तिथं काय तुमची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी येणार. तुमची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय तर तुमचं Cl प्लस 1 इट गेन 1 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इंटू Cl मायनस. त्यावेळेस ती काय तुमची जी काही एनर्जी आहे ती काय तर तुमच्या डेल्टा EH इज इक्वल टू 348.6 किलोजूल पर मोल येते. मग आता बघा Na प्लस Cl मायनस इट गिव्ज Na प्लस Cl मायनस हे सॉलिडमध्ये देतात. हे तुमचं वेगवेगळे तुमचे कटायन्स आणि अनायन्स आहेत ते कंबाईन होत आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनने आणि NaCl मॉलिक्यूल तुमचं तो फॉर्म करतात. मग आपण इथं या जे काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्सला आपण ॲड करणार इथं बघा बाय अप्लाइंग हिज लॉ काय आहे ते आपण या लेक्चरमध्येच पाहणार आहोत पुढे. लॅटिस एनर्जी आता बघा 400 एक मिनटं ओके 411.108 प्लस 121 प्लस 496 मायनस आता ही मायनस होती तुमची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ती आहे 348.6 इज इक्वल टू किती आली तुमची तर 788 किलोजूल पर मोल येते. ओके. फॉर इनिशियल म्हणजे हे झालं तुमचं इंटरनल एनर्जी स्मॉलर बाय 2RT म्हणजे डेल्टा म्हणजे जी काही व्हॅल्यू आहे ती इक्वल टू किती येईल तुमची तर 783 किलोजूल पर मोल. हे याच्यासाठी लॅटिस एन्थॅल्पी तुमची युजफुल आहे. ओके. आता एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन पुढचा पॉईंट तुमचा एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन. एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन काय तुमचं की एन्थॅल्पी चेंज ऑकर व्हेन द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज ऑन डायल्युशन ऑफ 1 मोल ऑफ गॅसियस आयन. जे काही तुमचं एनर्जी रिलीज केली जाणार आहे म्हणजे इथं एनर्जी बाहेर टाकली जाते ज्यास आपण डायल्युशन करतो आहे. 1 मोल गॅसियस आयन आहे त्या 1 मोल गॅसियस आयनचं आपण ज्यावेळेस डायल्युशन करतो आहे त्याला आपण काय म्हणतो एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन म्हणणार आहोत. ओके. इट कॅन बी कन्सिडर ॲज एन्थॅल्पी ऑफ सॉल्युशन विथ सॉल्वंट बिईंग वॉटर अँड फॉर अ केमिकल रिॲक्शन. म्हणजे जे काही सॉल्वंट आहेत आता सॉल्युशन ॲक्च्युली सॉल्युशन प्रोसेस आहे पण आपण जनरली सॉल्वंट ॲज अ वॉटर घेतो आहे म्हणून इथं हायड्रेशन हा कन्सेप्ट तिथं यूज केलेले आहेत. बघा इथं तुमचं आयन आहे M प्लस म्हणजेच काय तुमचं हा आयन आहे तो तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करत आहेत म्हणजे त्याचं हायड्रेशन करत आहेत त्यास त्याचं कन्वर्जन हे गॅसियसचं जो काही गॅसियस आयन आहे त्या गॅसियस आयनचं कन्वर्जन हे ॲक्वियस आयनमध्ये होते. ही जी काही हायड्रेटेड एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन आहे ती तुमची निगेटिव्ह असणार आहे एनर्जी रिलीज करते. त्याचप्रमाणे तुमची एन्थॅल्पी ऑफ सॉल्युशन आहेत. आता एन्थॅल्पी ऑफ सॉल्युशन म्हणजे काय की तुम्ही जी काही अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे तो एका स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करणार म्हणजे तुम्ही सोल्युशन फॉर्म करतात. एन्थॅल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ सबस्टन्स डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंट. ओके. तर इथं आता बघा सॉल्वंट तुम्ही ॲड करत असताना सोल्यूटला तुम्ही सॉल्वंटमध्ये ज्यास ॲड करतात त्यास तिथं 3 प्रकारचे इंटरॅक्शन असतात. सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्वंट इंटरॅक्शन आणि सॉल्वंट इंटरॅक्शन असतात. बघा 3 प्रकारच्या सांगितल्या पुन्हा सांगतो. सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्वंट इंटरॅक्शन आणि तिसरी जी महत्त्वाची आहे ती सॉल्वंट इंटरॅक्शन.
ती ह्या तिघांमुळे तुमची इथं एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन जो आहे तो फॉर्म होतो तिथं. बघा, ऑन इन्फायनाईट डायल्युशन ऑफ सोल्युशन फर्दर चेंज इन एन्थॅल्पी इज निग्लिजिबल. तुम्ही खूप जास्त जर त्याला डायल्यूट केलं तर जी काही चेंज इन एन्थॅल्पी होणार आहे त्याला तुम्ही निग्लेक्ट करू शकतात. ओके, ए बी विच गिव्ज ए प्लस प्लस बी प्लस एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इट गिव्ज ए प्लस ॲक्वियस प्लस बी प्लस ॲक्वियस, असं ते तुम्हाला ॲक्वियस फॉर्ममध्ये देता येते. ओके, आधी तुमचं काय तो सॉलिड फॉर्ममध्ये ते कन्वर्जन होते, तुमचं गॅसियस आयनमध्ये कन्वर्जन होते आणि त्या गॅसियस आयनचं जसं तुम्ही त्याच्यामध्ये वॉटरमध्ये ते ॲड करतायत, डिझॉल्व करतायत, त्याच ते ॲक्वियस अनायन तुमचे कटायन आणि अनायन तुमचे फॉर्म होतात. ओके, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कशाला म्हणायचं तर लक्षात घ्या, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कशाला म्हणायचं आपण इथं, जे तुमचे कंपाऊंड आहेत, कंपाऊंडचं फॉर्मेशन आपण करतो, ते एखादा कंपाऊंड फॉर्म करतो. जसं आता फॉर एक्झाम्पल H2 हा कंपाऊंड फॉर्म करतो. आता हा H2 कंपाऊंड मी कसं फॉर्म करणार आहे, 1 मोल H2 कंपाऊंड, तर H2 प्लस O2 1/2 O2, ठीक आहे, इट कन्वर्टेड इंटू H2O. तो कशामध्ये कन्वर्ट होतो, तुमचा H2O मध्ये तो कन्वर्ट होतो. तर हे त्याच्याच एलिमेंटपासून वेन वी फॉर्म द 1 mole compound from its element, that time the enthalpy change is called as standard enthalpy of formation. लक्षात घ्या काय सांगितलं, स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज फॉर द फॉर्मेशन ऑफ 1 mole ऑफ कंपाऊंड फ्रॉम इट्स एलिमेंट. ओके, इट इज डिनोटेड बाय डेल्टा FH0. ओके, जसं आता मी तुम्हाला इथं सांगितलं की अजून एक एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही कंपाऊंड फॉर्म करतात, HCl फॉर्म करता. तुम्ही काय फॉर्म करता, कोणतं कंपाऊंड फॉर्म करता, HCl फॉर्म करता. HCl कसं फॉर्म करणार तुम्ही, तर H2 प्लस Cl2. ॲक्च्युली हा 1/2 दाखवावा लागेल आपल्याला. इट गेट कन्वर्टेड इंटू HCl. ही जी काही एन्थॅल्पी हा तुमचा 1 मोल कंपाऊंड फॉर्म झालेला आहे. मग याच्यासाठी जी काही एन्थॅल्पी चेंज असणार आहे तो आपण डेल्टा FH0ने त्याला दाखवणार. आपण कशाने दाखवणार, डेल्टा FH0ने त्याला आपण इथं दाखवणार आहोत. ओके, तर बघा दिलेलं आहे इथं वॉटरचं दिलेलं आहे H2 प्लस 1/2 O2 गेट कन्वर्टेड इंटू H2. तर याच्यासाठी एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर इज इक्वल टू काय तुमचे ते -2.285 किलोजूल पर मोल आहेत. ठीक आहे, ग्राफाईटसाठी दिलेलं आता बघा, ग्राफाईट प्लस H2O हे त्यांचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे कशामध्ये इलिमेंट फॉर्ममध्ये आहेत. ओके, इलिमेंट आहे ते इलिमेंटपासून फॉर्म होते ते. जसं आता आपण इथं CH4 फॉर्म करते, CH4 कशी फॉर्म करते, इथं कार्बन ग्राफाईट फॉर्ममध्ये आहे प्लस H2O तो गॅसेस फॉर्ममध्ये काय देतो तुम्हाला, तो CH4 देतो आहे. त्याची एन्थॅल्पी चेंज जे काही स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आहे ती काय आहे, तर -74.81 किलोजूल पर मोल इतकी आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, इथं आपण वॉटर मॉलिक्यूल फॉर्म केलेलं आहे. अजून एक रिॲक्शन देतो तुम्हाला मी, HCl प्लस NaOH इट गिव्ज NaCl प्लस H2O. इथेही तुमचा वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झालेला आहे. इथेही तुमचा वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झालेला आहे. मात्र याला आपण एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणणार नाही, फक्त यालाच म्हणणार, कारण तो त्याच्या एलिमेंटपासून फॉर्म झालेला आहे. कोणताही कंपाऊंड तो त्याच्या एलिमेंटपासून फॉर्म झालेला असेल तरच त्याला आपण स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणणार आहोत. त्याच्या एलिमेंटपासूनच फॉर्म व्हायला पाहिजे, दुसरं कशापासूनही तो फॉर्म व्हायला नको, तो प्रॉडक्ट नको. ओके, आता हा NaCl फॉर्म झालेला आहे. हा NaCl इथं याचे घेतले जाणार नाही, मात्र आपण Na प्लस Cl मायनस Na प्लस प्लस Cl मायनस हे जे काही आहेत यांचं ज्यावेळेस आपण कॉम्बिनेशन करणार त्याचे आपल्याला NaCl भेटणार. तर इथं आपण एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ NaCl असं म्हणू शकणार आहे. याची एन्थॅल्पी इथं म्हणणार नाही. तर लक्षात घ्या, त्याच्या एलिमेंटपासूनच ती फॉर्म झालेली असले पाहिजे तो कंपाऊंड. ओके, मग तो किती कंपाऊंड फॉर्म झाला असला पाहिजे, तर 1 मोल कंपाऊंड फॉर्म झाला पाहिजे. किती फॉर्म झाला पाहिजे, तो 1 मोल फॉर्म झाला असला पाहिजे. ओके, ठीक आहे. आता बघा इथं त्यांनी याचं दिलेलं आहे, अल्कोहोलचं दिलेलं आहे, ग्राफाईट प्लस H2O प्लस 1/2 O2 इट गिव्ज 1 मोल ऑफ C2H5OH हा दिलेला आहे त्यांनी. त्याच्यासाठी काय ती व्हॅल्यू डेल्टा FH0 इज इक्वल टू -277.7 किलोजूल पर मोल इतके आहे. ओके, कॅल्शियम
ओके. आता ही जी काही व्हॅल्यू दिलेली आहेत ही चुकीची झालेली आहे तिथं, ही नको आहे, कारण ते त्याच्या कंपाऊंड्सपासून ते फॉर्म झालेले आहे, इलिमेंटपासून फॉर्म होत नाही आहे. त्याच्यामुळे इथं हे आपल्याला सांगता येणार नाही. इट इज नॉट एक्झाम्पल ऑफ एन्थॅल्पी, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. ओके, ठीक आहे. हां, बघा दिलेलं आहे त्यांनी. हियर FH0 इज इक्वल टू -178.83 kilojule per mole is not enthalpy of formation of calcium carbonate because it is not formed from its constituent elements, it is formed from other compound. म्हणजे इथं ही तुमची स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन होत नाही आहे, ठीक आहे, कारण ती इतर एलिमेंट, इतर जे काही कंपाऊंड आहे त्यांचं कॉम्बिनेशन होऊन ती फॉर्म झालेली आहे, म्हणून ही नाही, त्याची स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन नाही आहे. मी हा मुद्दा तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितला, ठीक आहे. बघा पुढे काय सांगितलं त्यांनी. अनदर एक्झाम्पल दिले त्यांनी दुसरं. H2 + Br2 इट गिव्ज टॉईस HBr. इथं तुमचं डेल्टा RH0 इज इक्वल टू -72.8 kilojule per mole दिलेली आहे. मग याला आपण एन्थॅल्पी, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणणार का? तर नाही. का नाही म्हणणार? कारण इथं 2 मॉलिक्यूल तुमचे फॉर्म झालेले आहे, आपल्याला एकच मॉलिक्यूल पाहिजे. ओके, इथं काय सांगितलं त्याने. इट इज also not the example of enthalpy of formation because here 2 moles are formed instead of 1 mole from its constituent element. इथं 2 मोल फॉर्म झालेले आहे तुमचे, 1 मोल फॉर्म झालेला नाही, म्हणून ते तुमची एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन होणार नाही, ठीक आहे. एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन आपण त्याला म्हणू शकतो, हीट ऑफ फॉर्मेशन आपण त्याला म्हणू शकतो. ओके, मग काय करणार आपण त्याला, तर डेल्टा RH0 इज इक्वल टू टॉईस 2 झाले ना, म्हणून कोएफिशियंट 2 आहे म्हणून 2FH0. मग ती व्हॅल्यू काय तुमची काय व्हॅल्यू येईल ती, तर 1/2 H2 + 1/2 Br2 इट गिव्ज 1 मोल ऑफ HBr. सो इट्स व्हॅल्यू इथं काय RF काय ते तुमची इथं डेल्टा RH0 इज इक्वल टू -36.4 येते. म्हणजे ही झाली तुमची एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. ओके, वी कॅन कॅल्क्युलेट एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. बघा एक्झाम्पल दिलेले आहेत. डेल्टा RH0 इज इक्वल टू समेशन ऑफ ए म्हणजे काय तुमचे इथं कोएफिशियंट आहेत, डेल्टा F प्रॉडक्ट H0 मायनस समेशन ऑफ बी म्हणजे काय तुमचं पुन्हा कोएफिशियंट आहे, डेल्टा F रिॲक्टन्स H0. म्हणजे इथं तुम्हाला जे काही एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट आहे, इथं एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टन आहे. समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टन. म्हणजेच काय तुमचा डेल्टा RH0 एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, ठीक आहे. एक्झाम्पल बघू आपण इथं. हिअर A अँड B आर द स्टिचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ ऑल प्रॉडक्ट्स अँड रिॲक्टन्स. ठीक आहे. एक्झाम्पल डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आता बघा कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होते, तर ते कसं त्याचं आपल्याला डेल्टा RH0 आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोजिशन टू कॅल्शियम ऑक्साईड अँड CO2. ठीक आहे. तर याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. कसं कॅल्क्युलेशन करतील आपल्याला ह्या रिॲक्शनचं, तर बघा इथं आपल्याला दिलेलं काय आहे ते बघू आपण. इथं ह्याच्यासाठी आपल्याला दिलेलं काय आहे ते बघा. डेल्टा FH0 हा कॅल्शियम ऑक्साईड तो दिलेला आहे, तो आहे तुमचा -635.1 kilojule per mole इतकं दिलेलं आहे. ओके, देन काय दिलेलं त्यांनी आपल्याला अजून बघा. डेल्टा FH0 ऑफ CO2 इज इक्वल टू -393.5 kilojule per mole इतकी दिलेली आहेत ही व्हॅल्यू. ओके, ह्या दोघांची दिलेली आहे, CO2ची दिलेली आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईडची दिलेली आहे, कॅल्शियम ऑक्साईडची दिलेली आहे. अजून काय दिलं आहे बघा. एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेटसुद्धा दिलेलं त्यांनी, ते दिलेले -1206.9 kilojule per mole इतकी दिलेली आहे. ओके, बघा इथं काय झालं तुमचं. मग आपण काय म्हणणार इथं डेल्टा RH0 तर समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टन असं आपण म्हटलं होतं. तिथं प्रॉडक्ट तुमचे दोन आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड, तर रिॲक्टन तुमचं कॅल्शियम कार्बोनेट आहेत. ओके, सो डेल्टा RH0 इज इक्वल टू इन ब्रॅकेट डेल्टा FH0 CaO
प्लस फॉर्मेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 मायनस एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ओके, मग हे व्हॅल्यू दिलेली आहेत, ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू पुटअप करू. ह्या व्हॅल्यू कुठे दिलेलं आपल्याला ते गिवनमध्ये दिलेलं आहे डाटामध्ये, ते व्हॅल्यू टाकलं आपण इथं. कॅल्शियम ऑक्साईडची काय दिली होती बघा इथं -635.1 दिली होती. त्याच्यानंतर CO2ची दिली होती तिथं -393.5 दिलेली आहेत. मायनस इन अनदर ब्रॅकेट -1206.9. ओके, आधी आपण काय करू, यांची बेरीज करून घेऊ, नंतर हे मायनस मायनस तुमचं प्लस होईल त्याला त्याच्यामध्ये ॲड करू, आणि जी काही तुमची एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन आहे किंवा हीट ऑफ रिॲक्शन आहे ती हीट ऑफ रिॲक्शन तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करता येणार आहेत. ओके, बघा या दोघांची जर आपण इथं बेरीज केली, ती बेरीज किती येतं इथं बघा -1028.6 मायनस मायनस प्लस झालं, किती झालं तुमचं इथं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1206.9 इतकं झालेलं आहे. मग ही व्हॅल्यू आपण मायनस करणार याच्यामधनं, तर ते काय तुमचे डेल्टा RH0 होईल. हे कोणत्या रिॲक्शनसाठी येईल, गिवन रिॲक्शनसाठी येणार आहेत ते. ओके, डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईडसाठी. मग किती आले तुमचे ते 178.3 किलोजूल पर मोल, ती इतकी येते तुमची एन्थॅल्पी ऑफ डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेटच्या संदर्भात येणार आहे. ओके, ठीक आहे. पुढे बघा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबन्शन. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबन्शन काय आहे त्याचा आपल्याला इथे विचार करायचा. कंबन्शन म्हणजे काय, की आपण जे काही तुमचे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत त्या ऑर्गॅनिक सबस्टन्सला, कोणत्याही ऑर्गॅनिक सबस्टन्सला आपण काय करतो इथं त्याला बर्न करतो. ते बर्न करतो म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन करतो इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. तर त्या संदर्भामध्ये ही एन्थॅल्पी चेंज येते. बघा काय सांगितलं त्यांनी डेफिनेशन, एन्थॅल्पी चेंज ऑकर वेन अ रिॲक्शन इन विच 1 मोल ऑफ सबस्टन्स in its standard state is completely burned or oxidized. बर्न ऑर ऑक्सिडाइज सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, जो काही तुमचा 1 मोल कंपाऊंड आहे तो 1 मोल कंपाऊंड सबस्टन्स त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असताना जर तो कम्प्लिटली बर्न झाला किंवा त्याचं ऑक्सिडेशन झालं तर जी काही एन्थॅल्पी चेंज होणारी आहे त्याला आपण काय म्हणतात स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबन्शन म्हणणार. ओके, बघा इथं तुमचं इथेन दिलेलं आहे. इथेन प्लस त्याचं ऑक्सिडेशन होतं आहे तुमचं O2 सोबत 7/2 O2, इट गिव्स टॉईस CO2 प्लस थ्राईस H2O. इथं आहे तुमची जी काही एन्थॅल्पी ऑफ कंबन्शन आहे ती आहेत -1300 किलोजूल पर मोल आहेत. अजून एक्झाम्पल दिलेलं आहेत पेंटेन आपलं ब्युटेनचं दिलेलं आहे. ब्युटेन प्लस 13/2 ऑक्सिजन, इट गिव्स 4 कार्बन डायऑक्साईड प्लस 5 H2O. इथं आहे ही व्हॅल्यू जी आहे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबन्शन ते आहेत -2658 किलोजूल पर मोल इतकी दिलेली आहे. अजून एक्झाम्पल दिलेलं आहे बेन्झिन दिलेलं आहे. बेन्झिनचं कंबन्शन होते. बेन्झिनचं कंबन्शन झालं तर तुमचं 6 CO2 मॉलिक्यूल मिळत आहेत प्लस 6 H2O मॉलिक्यूल मिळत आहेत, आणि ती जी काही व्हॅल्यू आहेत कंबन्शनची डेल्टा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबन्शन ते आहे तुमचं -2802 किलोजूल पर मोल. ओके, कोणताही ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे त्याचं ज्यावेळेस कंबन्शन होते म्हणजे त्याची रिॲक्शन हे ऑक्सिजनसोबत होते. प्रॉडक्ट तुमचा फॉर्म होते तुमचं CO2 आणि H2O. बघा सगळ्या ठिकाणी तुम्हाला तोच प्रॉडक्ट दिसतात, फक्त स्टिचिओमेट्रिक कोएफिशियंट तो बदललेला आहे. कार्बनच्या संख्येवरती आणि हायड्रोजनच्या संख्येवरती तो डिपेंड करतात. तसं त्याच्यानुसार आपण ऑक्सिजन जे आहेत त्या ऑक्सिजनचं कंबन्शन झालेलं आहे, ऑक्सिजनची संख्या घेतलेली आहे आपल्याकडे. ओके, ठीक आहे. बघा आवर बॉडी ऑल्सो जनरेटेड एनर्जी फ्रॉम द फूड बाय द सेम वे. आपली बॉडीसुद्धा जे काही ग्लुकोज आहे, ग्लुकोज आपण बॉडी घेतो आहे, बॉडीमध्ये जे काही इंटेक करतो आहे ग्लुकोज फॉर्म होते, ग्लुकोज फॉर्ममध्ये आपल्याला जी काही बर्न होते आणि ती बर्न होऊन आपल्याला एनर्जी जी आहे ती अशाच पद्धतीने मिळते. ओके, तर पुढच्या तासाला आपण बॉन्ड एन्थॅल्पी काय आहे त्याचा विचार करू आणि हिज लॉ काय आहे त्याचा आपण तिथं विचार करणार आहोत. ओके, घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. लवकरच आपण ऑफलाईन भेटणार आहोत. हॅव अ नाईस डे.